रामकृष्ण हरी जय हरी माऊली. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काल पुणे जिल्हा उरकून आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय. 2 दिवस लोणंद मुक्कामी आहे आणि आपण आज लोणंदमध्ये आहोत आणि माझ्या समवेत आहेत यशवंत भेलके, जे योगा शिक्षक आहेत. गेले 25 वर्ष वारी करतायत आणि मागील 7-8 वर्ष प्रत्येक दिंडीला योग प्रशिक्षण देण्याचं काम करतायत. आज त्यांनी भोर तालुक्यातील या दिंडीला योग प्रशिक्षण दिलेलं आहे. सर, तुम्हाला ही कल्पना कशी सुचली आणि आजपर्यंत तुम्ही किती दिंड्यांना प्रशिक्षण दिलं? मी दिंडीमध्ये गेली 25 वर्ष पाहतो अनेकांचे अडचणी आणि तेवढ्याला दुःख वाटायचं की काहीतरी माणसं चुकतायत किंवा फायदा होतो हा अनेक गोष्टींनी होत असतो. पण एक शिस्तबद्ध आणि असं एक दिंडी असावी असं खूप दिवसाची संकल्पना होती आणि त्यानिमित्ताने आम्ही आमच्या भोर तालुक्यातील नवीन सुरू झालेल्या आपल्या कानवडी, शिरवली, भोर अशा एक नवीन दिंडीचा शुभारंभ केला आणि त्यामध्ये योग प्रशिक्षण हे कंपल्सरी मी इव्हन आमच्या त्या बॅनरला सुद्धा दिलेलं आहे की आम्ही योग प्राणायाम रोज 1 तास घेणार आणि ह्याचं अनुकरण सगळ्या दिंडी असे करायला लागतील अशी त्यामागे भावना होती. यापूर्वी सुद्धा 7-8 वर्ष मी असं पर्सनली जाऊन दिंडीमध्ये सहभाग करायचो. आमचे सहकारी घेऊन जायचो, त्यांना मॉलिश करणे अमुक वगैरे अशा गोष्टी आमच्या परीने आम्ही करायचो. पण असा एक छंद बांधला की बाबा आपण एक दिंडीतच एक आदर्श घालून देऊ की प्रत्येक दिंडीने हे अनुकरण करावं. आमचे योग शिक्षक सुद्धा अनेक ठिकाणी काम करत असतात, त्यांनाही संधी पाहिजे असते पण ते कधी कधी मिळत नाही. म्हणलं आपल्याकडून सुरुवात करू म्हणून एक नवीन छोट्या दिंडीतून हा प्रयोग सुरू केला. आज ही दिंडीसुद्धा आमची उतरवली गावचीच आहे आणि परवा रायरेश्वर दिंडीमध्ये सुद्धा योग प्राणायाम झालं आहे. तर आता किमान 5-6 दिंडी आपल्या तालुक्यातल्या झाल्या. आस्ते आस्ते आम्ही इतर तालुक्यांना सुद्धा विनंती करणार आणि अशा पद्धतीने योगाचा प्रचार करून आपले संपूर्ण वारकरी हे सुदृढ राहतील किंवा आरोग्यमय होतील अशीच एक ह्यामागे संकल्पना आहे. म्हणून मी हे सातत्याने करत असतो. मित्र, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं. अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. आरोग्य सुदृढ राहावं, त्यांचे चालून जाऊन पाय देखील दुखतात, अनेकांना व्याधी सुरू होतात. मात्र हे सर्व दूर होण्यासाठी यशवंत भेलके स्वतः दिंडीमध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार करतात. आता त्यांनी ज्या दिंडीला योग शिकवला त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. माऊली, कसं वाटलं सगळे बघून? हे शिवाय चांगलं वाटलं. हा योग करणं आपल्याला आरोग्याचं हानिकारक नाही. हां, ह्याच्यामुळं व्यायाम आरोग्य चांगलं राहते. चांगलं वाटतं. चांगलं वाटतं ह्याच्यामुळं. ह्याच्यापूर्वी कधी योग केला होता आणि आता तुम्ही ते योग शिकलात, काय वाटतं? छान वाटलंय. गेली 40 वर्ष आमची दिंडी चालू आहे उतरवलीची आणि आज भेलके साहेबांच्या माध्यमातून पण आज इथं योगाचं शिक्षण आमच्या सगळ्या वारकऱ्यांना मिळालं. आरोग्यासाठी जे महत्त्वाचे ज्या आपल्याला शरीराला सुखसोयी व्हायला पाहिजेत आपल्या शरीराच्या, त्या दृष्टीने त्यांचा योग फार महत्त्वाचा आहे आणि त्यांनी प्रत्येक वारीमध्ये ह्या योगाचं प्रशिक्षण मिळावं अशी आमची वारकऱ्यांची इच्छा आहे. पण तुम्हाला समाधान आहे? समाधान आहे शिकल्याबद्दल. पुढे कंटिन्यू करणार तुम्ही? करणार. आता शिकून घेतलंय, पुढे कंटिन्यू करणार आहे. माऊली, काय वाटतं आता इथे योग शिकताय तुम्ही? हलकं हलकं लागतंय अंग. हलकं लागतंय तुम्हाला? हा, छान वाटलं, बरं वाटलं. व्याधी कमी झाल्या लगेच म्हणजे थोडं फ्रेश वाटायला लागलं. दिंडी देखील आनंदी आहे, त्यांच्या व्याधी देखील कमी होत आहेत किंवा व्हायला सुरुवात झाली आहे आणि भविष्यात देखील ते योगा करतील अशी अपेक्षा ठेवतो. कॅमेरामन सौरभ मानेसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, लोणंद.